पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 30 आणि आपण बघतोय की इथे ज्या पद्धतीनं आता डोअर टू डोअर प्रचार करण्यासाठी उमेदवार सगळ्या नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि अर्थातच जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठीचं आश्वासन देताना दिसतात। मात्र एकूणच जर बघितलं तर भाजपसाठी हा अत्यंत प्रतिष्ठेचे असलेला प्रभाग आणि इथे भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याचं आपण बघतोय। ज्या पद्धतीनं नाना आपण डोअर टू डोअर प्रचार करतो आहोत, काय नक्की एकंदरीत प्रश्न वाटताय तुम्हाला? खास करून महिला खूप जास्त दिसत आहेत तुमच्यासोबत। इथं आपल्याला सांगायचं झालं तर महिलांचं जे समस्या आहेत आमच्या प्रभागामध्ये किंवा जनरल संपूर्ण महापालिकेत जर आपण हद्दीमध्ये पाहिलं, महिलांच्या प्रश्नाकडे साधारण दुर्लक्ष होतं आणि त्यातल्या आमच्या प्रभागामध्ये खूपच दुर्लक्षित आहे। महापालिकेच्या कुठल्याही प्रकारच्या स्कीम्स असतील, ज्या बचत गट असतील, महिलांसाठी ज्या काय आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या स्कीम्स आमच्या महिलांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत। महिलांना छोटे छोटे कुटीर उद्योग म्हणा, त्यांना काहीतरी 2 रुपये उत्पन्न मिळलं पाहिजे, त्यांना आधार आला पाहिजे, अशा पद्धतीची योजना महापालिकेकडे बऱ्याच आहेत, पण त्या कुठल्याही आमच्या दापोडी, कासवाडी, फुगाडी परिसरात पोहोचलेल्या नाहीत। हे अपयश कोणाचं म्हणताय तुम्ही? हे विद्यमान जे मागे नगरसेवक होते, राष्ट्रवादी काँग्रेसचं अपयश आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकांनी काही केलेलं नाही, अशा पद्धतीची तर परिस्थिती आहे। महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर छोट्या छोट्या गोष्टी ज्या आज मूलभूत गरजा आपण ज्या म्हणतो त्याचप्रमाणे आज आपल्याला म्हणजे मीडियावर बोलत असताना चॅनलवर की लघुशंकेसाठी सुद्धा एक सुद्धा रेस्ट रूम आमच्या या प्रभागामध्ये नाही। आमची प्रभागाची संख्या 54,000-53,000 आहे, त्यामध्ये एक सुद्धा लेडीजसाठी रेस्ट रूम नसावं याच्यासारखी खेदाची बाब कुठली नाही। एवढी सुद्धा सुविधा राष्ट्रवादीचे नगरसेवक करू शकलेले नाहीत आणि त्या महिलांच्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या जाणून आम्ही त्याच्यावरती चांगल्या प्रकारे काम करणार आहोत। त्यासाठी आम्ही डोअर टू डोअर प्रचार करत आहे। आपण ही या सगळ्या प्रभागातली परिस्थिती बघतो आहोत, ज्या पद्धतीनं इथचे रस्ते आहेत किंवा एकंदरीत ज्या परिस्थिती आहे, तर या पद्धतीनं जर हा सगळा प्रभाग दिसतो आहे, यामध्ये बदल होईल का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।